हॅलो फ्रेंड्स. तर खूपदा असं होतं की घरामध्ये काहीच भाजी नाही आहे, तर मग काय करायचं. म्हणून मग माझ्याकडे शेव होते, तर मी शेवची भाजी करणार आहे आज. तर त्यासाठी लागणारं साहित्य: एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि थोडा गरम मसाला आणि मीठ, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे. असं बघा, मी जिरे आणि कढीपत्ता टाकला. त्यानंतर लगेचच मी कांदा टाकला. त्यामध्ये कांदा चांगला परतू दिला. चांगला कांदा परतल्यानंतर भाजीची टेस्ट खूप छान येते. लगेचच काही त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे नाही, कारण की कांदा खूप छान झाल्यानंतर भाजी छान होते. नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि गरम मसाला मिक्स करायचा. तर तुम्ही कधी अशी शेवची भाजी केली आहे का? तुम्हाला आवडते का? मला कमेंट करून सांगा कशी वाटते माझी रेसिपी. आणि माझे व्हिडिओज बघायला तुम्हाला आवडतं आहे का, ते पण मला कमेंट करून सांगा. आणि मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्यात टाकली. एक ग्लास पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. जसं की आपल्याला थोडंसं ग्रेव्ही टाईप पाहिजे असेल तर आपण तसं करू शकतो. तर एक ग्लास पाणी ॲड केल्यानंतर मी त्यामध्ये लगेचच शेव टाकले. त्याला चांगलं उकळू देणार आहे मी आता. शेव काही असे काही गळून जात नाही, काय नाही, खूप छान होते. असे जाड असे शेव असतात ते आपले खाण्याचे. आपण घरामध्ये खाऊसाठी, पोरांच्या डब्यांसाठी भरून ठेवलेले असतात, ते शेव आहेत ते. तर खूप छान होते ही भाजी. मी पण करून बघितली आणि त्याच्यानंतर मला ती खूप आवडली. मग घरात काही भाजी नसली तर मग मी हे सगळं करते. आणि आवडली असेल माझी रेसिपी तर मला कमेंट करून नक्की सांगा.